नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. नाद वर्दीचा या सिरीजमध्ये आपण 39व्या भागामध्ये भेटत आहोत. रोज रात्री 9:30 वाजता हा तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटत आहे. ओके. आणि जे मुंबईचे प्रश्न असतील, पुणे आणि मुंबईसाठी खास करून जे तुमचं मुंबईचा पेपर होणार आहे, या विषयी आपण एक सिरीज सुरू केली होती, नाद वर्दी सिरीज. जवळपास भरपूर भाग आपण ह्या सिरीजचे बघितले आहेत. आणि आता या पण भागामध्ये असे काही नवीन प्रश्न, जे संभाव्य प्रश्न जे तुम्हाला पोलीस भरतीला येतील, त्याचं आपण विश्लेषण करणार आहोत. चला. आणि जे विद्यार्थी नवीन असतील, आपल्या ह्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असतील, त्यांनी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा. शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक नक्की करा. आणि शक्य झालं तर तुमच्या मित्रांना शेअर आणि व्हिडिओ लाईक अवश्य करायचं आहे. आणि ज्यांनी आपलं करंट अफेअरची बॅच घेतली नसेल तर नक्कीच घ्या. अनुभव स्टडीचे ॲप आहे, ॲप इन्स्टॉल करा. गुगल प्ले स्टोअरमध्ये भेटून जाईल, किंवा तुम्ही याची लिंक जी आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच बघू शकता. 49 रुपयाची फक्त आणि फक्त ही बॅच आहे. ओके. आणि राजगुरू नावाचं पुस्तक आहे आपलं, वन लाईन ठोकळा, जीकेचा ठोकळा, अत्यंत मार्केटमध्ये अत्यंत गाजलेला आणि खूप जबरदस्त ठोकळा. तुम्हाला जीकेची पूर्णतः तयारी या पुस्तकातून करून भेटेल. हे जर पुस्तक घ्यायचं असेल तर ह्या नंबरवरती संपर्क साधा, किंवा बुक स्टॉल मध्ये जाऊन पण तुम्ही चौकशी करू शकता. तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी पुस्तक दुकानात जावा आणि ही प्रत त्यांना दाखवू शकता. जरी काय अडचण आली तर ह्या नंबरवरती मेसेज करा. 500 रुपयाला हे पुस्तक तुम्हाला घरपोच भेटून जाईल ह्या नंबरवरती मेसेज केला तर. डेमो बघून घ्या. डेमो आवडला तर पुस्तक घेऊन ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर आपली जे काही नवीन बॅच सुरू होणार आहे 1 जानेवारी पासून 12,000 रुपये फी राहिली आहे. बॅचची बॅचविषयी काही जरी शंका आली तर ह्या नंबरवरती मला मेसेज करायचा आहे किंवा संपर्क साधायचा आहे. ऑफलाईन बॅच ही कुठं असेल? ही बॅच ऑफलाईन सोलापूरमध्ये असेल. जर तुम्हाला ऑफलाईन करायचं असेल तर तुम्ही ऑफलाईन येऊ शकता किंवा ऑनलाईन पण करू शकता. 799 रुपये ऑनलाईन बॅचची फी राहील. चला, पहिला प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. खूप छान पद्धतीने बघूयात आपण. खालीलपैकी कोण अखिल भारतीय सेवेचे जनक म्हणून ओळखले जातात? त्याला आपण ऑल इंडिया सर्व्हिस, फादर ऑफ ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणतो आपण त्याला. अखिल भारतीय सेवा ह्याचे जनक म्हणतो आपण सरदार वल्लभभाई पटेल यांना. पर्याय क्रमांक 2, सरदार वल्लभभाई पटेल, जे भारताचे पहिले गृहमंत्री होते. लक्षात ठेवा. ज्याला आपण ऑल इंडिया सर्व्हिस म्हणतो आपण. लक्षात ठेवा, ऑल इंडिया सर्व्हिस, याला पूर्वी याला ICS म्हणायचे. ठीक आहे ना. ऑल इंडिया सर्व्हिस लक्षात ठेवा. याच्यामध्ये 3 सर्व्हिस येतात. एक आहे IAS, त्यानंतर IFS, त्यानंतर आहे IPS. ठीक आहे. ह्याला म्हणतो आपण ऑल इंडिया सर्व्हिसेस. महत्वाचं आहे. आणि ह्याचं काही कलम आहे भारतीय राज्यघटनेतील, कोणत्या कलममध्ये हे अखिल भारतीय सेवेचं तरतूद आहे? तर त्या कलम 312 मध्ये, कलम 312 मध्ये आहे. आणि UPSC जे आहे ना, UPSC कलम येतं कलम 315. UPSC कलम आहे तो कलम 315 मध्ये आहे. ज्याची तरतूद UPSC असू द्या किंवा MPSC असू द्या, दोन्हीचं पण कलम 315 ते 323 मध्ये तरतुदी आहेत. अखिल भारतीय सेवा 312 हा कलम विसरायचा नाही. ओके. लक्षात महत्वाचे येतं. आणि सध्या या UPSC अध्यक्ष कोण असतील? तर त्या येतं ओके, प्रीती सूदन. प्रीती सूदन हे आहेत UPSC अध्यक्ष. MPSC अध्यक्ष कोण असतील? तर ते रजनीश सेठ. रजनीश सेठ हे ते MPSC अध्यक्ष. सरदार वल्लभभाई पटेल. लक्षात ठेवा, जे भारताचे पहिले गृहमंत्री होते. सर्वांना माहिती असतील, भारताचे पहिले गृहमंत्री होते. आणि संविधान सभेमध्ये ते सदस्य देखील राहिले व्यक्ती. आता मूलभूत हक्क समितीचे ते अध्यक्ष देखील राहिले व्यक्ती. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो काही पुत्र आहे, ज्याला आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणतो आपण, 31 ऑक्टोबर जो आहे ना, तो यांचं जयंती असते 31 ऑक्टोबर. लक्षात ठेवा, ज्या दिवशी आपण राष्ट्रीय एकता दिवस पण साजरा करत असतो. ओके. स्टॅच्यू ऑफ जो युनिटी आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी जे गुजरात राज्यामध्ये येतं, त्याची उंची आहे, ती उंची किती मीटर असेल? तर ते 182 मीटर उंच हा पुतळा आहे, जो संपूर्ण जगातील सर्वात उंच पुतळा आहे. नर्मदा नदीवरती येतं, साधू बेटावरती, केवडिया या ठिकाणी. सरदार वल्लभभाई पटेल लक्षात ठेवा. महत्वाचे येतं ऑल इंडिया फादर ऑफ ऑल इंडिया सर्व्हिसेस. आणि 1948 मध्ये त्यावेळेस त्यांनी भाषण केलं होतं सरदार वल्लभभाई पटेल यांनी. त्यावेळेस त्यांनी जेवढे पण अधिकारी लोक आहेत ना, त्यांना स्टील फ्रेम ऑफ इंडिया असंही म्हटलं होतं. स्टील फ्रेम ऑफ इंडिया. क्वेश्चन तुम्हाला विचारतील की स्टील फ्रेम ऑफ इंडिया म्हणून सरदार वल्लभभाई पटेल कोणाला म्हटलं होतं, किंवा अधिकारी जेवढे पण असतात प्रशासकीय अधिकारी त्यांना स्टील फ्रेम ऑफ इंडिया असं कोणी म्हटलेलं आहे? तर ते तर सरदार वल्लभभाई पटेल. एकता दिवस असतो. ओके. लक्षात ठेवा, 31 ऑक्टोबरला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. आणि भारताचे पहिले राष्ट्रपती कोण असतील? तर ते तर सरदार वल्लभभाई. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण असतील? तर ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे की भारतीय राज्यघटनेचे अध्यक्ष देखील होते, घटना समितीचे अध्यक्ष देखील होते, संविधानाचे अध्यक्ष होते. चला, पुढचा प्रश्न महत्वाचा आहे.
ठीक आहे. कोणत्या घटना दुरुस्तीने राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अशा 2 आयोगामध्ये विभाजन केलेलं आहे? अशी कोणती घटना दुरुस्ती आहे? ओके. अशी कोणती घटना दुरुस्ती आहे ज्या घटना दुरुस्तीनुसार जे एससीचं आहे, अनुसूचित जमात अनुसूचित जाती म्हणतो आपण, किंवा एसटी ज्याला अनुसूचित जमाती असं म्हटलं जातं, राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाचे 2 आयोगामध्ये विभाजन केले. म्हणजे आता सेपरेट आयोग आहेत. हे सेपरेट आयोग वेगळा आणि हा आयोग वेगळा करण्यात आले. 89वी घटना दुरुस्ती 2003 नुसार. पर्याय क्रमांक 4. लक्षात ठेवा, 89वी घटना दुरुस्ती 2003 नुसार एससी आणि एसटी साठीचा वेगवेगळा आयोग आलेला आहे. आणि जो कलम आहे, कलम 338 आहे. लक्षात ठेवा, याविषयीचा संबंधित कलम 338 आणि कलम 338 ए वाला हे कलम याचे संबंधित आहेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती. आणि जी घटना दुरुस्तीची तरतूद आहे, ओके, जी घटना दुरुस्ती आहे, या घटना दुरुस्तीची का तरतूद आहे, ही तरतूद आपण घेतली होती दक्षिण आफ्रिकेकडून. आपण ही घटना दुरुस्ती घेतलेली आहे. आणि लक्षात ठेवा, महत्वाचं आहे, जो 121 जी घटना दुरुस्ती आहे ना, ती सांगतं GSTVC. 121 घटना दुरुस्ती सांगतं GSTVC माहिती. आणि अच्छा, घटना दुरुस्ती आहे ना, हे भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात असेल? कलम 368 आहे याविषयी. आणि भाग जर विचारला तर भाग आहे भाग 20 आणि कलम 368. पुढचा प्रश्न आहे, राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरविण्याचा जो अधिकार आहे तो कोणाला असतो? संपूर्ण राज्यामध्ये जेवढे पण मंत्री आहेत ना, या मंत्र्यांचं वेतन आणि भत्ते जे ठरवतात ते कोण ठरवत असतील? तर ते आहेत राज्याचं विधानसभा. पर्याय क्रमांक 3. राज्य विधानसभा म्हणतो आपण त्याला. राज्य विधानसभा राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरवित असतं. विधानसभेकडेच अधिकार असतात, विधान परिषदेकडे नाही, कारण प्रत्येक राज्यामध्ये विधान परिषद नाहीच आहे. ठीक आहे. फक्त आणि फक्त 6 राज्य आहेत ना ज्या राज्यामध्ये विधान परिषद आहे. ठीक आहे. विधान परिषद जे आहे ते फक्त 6 राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राची विधानसभा आहे. ओके, महाराष्ट्राची विधानसभा आहे म्हणतो मी, विधानसभा. लक्षात ठेवा. आणि ही 15वी विधानसभा निवडणूक पार पडली नुकताच. निवडणुका जे 2024 मध्ये पार पडली ती 15वी विधानसभा निवडणूक आहे. 2024 मध्ये पार पडले. आणि ह्या 15व्या विधानसभा निवडणुकीचे या 15व्या विधानसभेचे अध्यक्ष कोण असतील? नुकतंच नवीन अपॉइंटमेंट करण्यात आले अध्यक्ष, तर तेच जे अगोदरचे होते राहुल नार्वेकर, बिनविरोध यांची निवड झालेली आहे. लक्षात ठेवा, सध्याच्या घडीला नवीन विधानसभेचे अध्यक्ष कोण असतील? राहुल नार्वेकर आहेत. विधानसभा हे कनिष्ठ सभागृह देखील आहे, कनिष्ठ सभागृह आहे आणि हे प्रथम सभागृह आहे. म्हणजेच प्रथम सभागृह का? कारण सर्वात पहिल्यांदा जो बिल आहे, विधेयक आहे, तो विधानसभेमध्ये मांडता येतो. धनविधेयक जर असेल तर सर्वप्रथम हे विधानसभेतच मांडावं लागतं. धनविधेयक हे प्रथम कुठं मांडावं लागतं? तर ते विधानसभेमध्येच मांडावं लागतं. जो महाराष्ट्राची विधानसभा आहे ह्याच्यामध्ये 288 सदस्य संख्या आहे. किती? 288 सदस्य संख्या आहे. लक्षात ठेवा. आणि जे निवडणूक पार पडले त्याच्यामध्ये BJP सर्वात जास्त जागा जिंकलेल्या आहेत. राज्य विधानसभा लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे. आणि भारतीय राज्यघटनेतील जे अनुसूची आहे, ठीक आहे, दुसरी अनुसूची म्हणतो मी, दुसऱ्या परिशिष्ट किंवा दुसरी अनुसूची हे सांगतं वित्त, हे सांगतं वेतन ऍक्च्युअली. ठीक आहे, सांगतं वेतन आणि भत्ते. मंत्र्यांचे वेतन व भत्ते संबंधित जे काही अनुसूची आहे त्याची दुसरी अनुसूची आहे. समजलं? चला, IMP मुद्दा. आणि नवीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले तर कोण? देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री बनले. तर राज्यपाल कोण असतील? तर तिथे CP राधाकृष्णन. महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. लक्षात ठेवा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. आणि जे राष्ट्रपती असतात ना, राष्ट्रपतींना वेतन किती असतं? राष्ट्रपतींना दरमहा वेतन किती असतं? तर ते 5 लाख रुपये. उपराष्ट्रपतींना असतं 4 लाख रुपये. चला, पुढचा मुद्दा, पुढचा प्रश्न. खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही? नाहीकडे अंडरलाईन करा अगोदर. आणि हे केंद्रीय निवडणूक आयोग आहे. ओके, किंवा निवडणूक आयोग आहे. मग हे निवडणूक आयोग जे आहे ते कोणतं कार्य करीत नाही? कोणतं कार्य करत नाही? तर ते बघा, मतदार यादी तयार करतं का? यस, मतदार यादी तयार करत असतं केंद्रीय निवडणूक आयोग.
त्यानंतर उमेदवाराचे नामांकन करणे नाही, ठीक आहे ना. आणि मतदान केंद्राची स्थापना करणे आणि आचारसंहिता लागू करणे हे सर्व गोष्टी करतात, परंतु जे काही उमेदवाराचं नामांकन आहे, नामांकन करत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर आहे. निवडणूक आयोग हे कार्य करत नाही, बाकी सर्व गोष्टी करतं. मतदार यादी तयार करतं, मतदान केंद्राची स्थापना करणे, निवडणूक घेणे, आचारसंहिता लागू करणे. ओके, वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीनं निवडणुका घेण्याचं काम हे निवडणूक आयोगाचं राहतं. मग जे केंद्रीय निवडणूक आयोग आहे, ह्या आयोगाचं काय कलम कुठलं असेल तर ते कलम येतं कलम 324. केंद्रीय निवडणूक आयोगाचं कलम कुठलं असेल? कलम 324 आहे. आणि सध्या राजीव कुमार जे आहेत ना, हे मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त आहेत. राजीव कुमार हे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. लक्षात ठेवा, ही द्विसदस्यीय आयोग आहे, ही घटनात्मक बॉडी आहे केंद्रीय निवडणूक आयोग, कारण घटनेमध्ये त्याचा कलमामध्ये उल्लेख आहे. राजीव कुमार हे सध्याचे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. पहिले कोण होते? पहिले होते सुकुमार सेन. सुकुमार सेन हे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. जसं हे केंद्रात आहे तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आहे किंवा राज्यामध्ये पण आहे. लक्षात ठेवा, राज्यामध्ये पण राज्य निवडणूक आयोग असतं. याचा समज कलम आहे तर कलम आहे कलम 243 के. कलम 243 के लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्र सध्याचे कोण असतील मुख्य निवडणूक आयुक्त तर त्याचं UPS मदान. UPS मदान हे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष आहेत. आणि मुख्य निवडणूक अधिकारी, निर्णय अधिकारी कोण असतील तर त्याचं चोकलिंगम. ओके, चोकलिंगम लक्षात ठेवा. निवडणूक आयोग महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, लंडनमधील पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी कोण ब्रिटनचे पंतप्रधान होते? बघा, जे काही गोलमेज परिषद आहेत ना, हे गोलमेज परिषदा किती परिषद पार पडले होते? गोलमेज परिषदा ही एकूण 3 परिषदा पार पडलेल्या आहेत, ठीक आहे ना. 1930 मध्ये, 1931 मध्ये आणि 1932 मध्ये 3 वेळेस गोलमेज परिषदा पार पडलेत. कुठे पार पडलेत हे परिषदा? लंडन या ठिकाणी पार पडलेले आहेत. लक्षात. मग ह्या वेळेचं ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते तर येतं सर रॅमसे मॅकडोनाल्ड, पर्याय क्रमांक 3. ओके, ह्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष हेच होते. ठीक आहे, ह्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष कोण असतील तर ते येतं रॅमसे मॅकडोनाल्ड, जे त्यावेळेस ब्रिटनचे पंतप्रधान होते. लक्षात ठेवा. आणि जी दुसरी गोलमेज परिषद आहे यावेळी फक्त महात्मा गांधीजी उपस्थित होते, बाकीच्या वेळेस नाही. लक्षात ठेवा, महात्मा गांधी फक्त दुसऱ्या अधिवेशनाच्या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये उपस्थित होते. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या तिन्ही गोलमेज परिषदेला जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे तिन्ही गोलमेज परिषदेला उपस्थित होते. लक्षात ठेवायचं आहे. बाकी ठीक आहे. लंडन जे आहे ना, लंडन हे थेम्स नदीच्या काठी आहे आणि हे UKची राजधानी आहे. इंग्लंडची राजधानी येतं लंडन. लक्षात ठेवा. ओके, कॉमनवेल्थ जी संघटना आहे त्या संघटनेचं मुख्यालय पण इथंच आहे, लंडन याच ठिकाणी आहे. गोलमेज परिषदा IMP आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न महत्वाचा आहे, बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील डॅश डॅश येथे 17 डिसेंबर 1942 रोजी जातीय सरकार जे आहे ना ते अस्तित्वात आलेलं होतं. बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील डॅश डॅश येथे 1942 रोजी जातीय सरकार आलेलं आहे. तर त्या तामलुक या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. तामलुक हे बंगालमध्ये येतं, मिदनापूर या ठिकाणी येतं, ते तामलुक सरकार म्हणतो आपण त्याला. जातीय सरकार म्हणजे जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये ना 1942 मध्ये, महाराष्ट्रामध्ये 1943 ते 1945 दरम्यान जे प्रति सरकार होतं किंवा पत्री सरकार म्हणतो आपण त्याला, प्रति सरकार होतं जे सातारा या ठिकाणी क्रांतीची नाना पाटलांनी सुरू केली होती. तसंच हे जे काय सरकार आहे जातीय सरकार जे तामलुक या ठिकाणी होतं. लक्षात ठेवा. आणि जे बलिया आहे, बलिया या ठिकाणी पण हे येतं. ठीक आहे, बलिया उत्तर प्रदेशमध्ये येतं. त्यावेळेस उत्तर प्रदेशच्या पलीकडचा भाग येतो ऍक्च्युली, हा वायव्य सरहद प्रांतामध्ये बलिया येत होतं. मग त्या बलिया या ठिकाणी देखील सरकार हे जातीय सरकार अस्तित्वात होतं. ओके, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. तामलुक सरकार, मिदनापूर जिल्हा. मिदनापूरला काय आहे, मिदनापूरला कटक मंडळ देखील होतं, छावणी पण होती त्यावेळेस. मेरठला छावणी होती. त्यानंतर बराकपूरची छावणी बंगालमध्येच येत होतं. ओके, बराकपूर नावाची एक छावणी आहे, बराकपूरची छावणी जे बंगालमध्येच येतो, पश्चिम बंगालमध्येच येतो. बराकपूर छावणी ज्या ठिकाणी मंगल पांडे यांनी पहिली गोळी झालेली होती, तुम्हाला माहिती असेल. आता मंगल पांडे, ठीक आहे, त्यांनी पहिली गोळी झाडली आणि 1857 उठाव आहे तो 1857 उठावाला सुरुवात झालेलं आहे.
पश्चिम बंगाल आजच्या घडीला जर बघितलं तर जो पश्चिम बंगाल राज्य आहे, या पश्चिम बंगाल राज्याचे मुख्यमंत्री कोण असतील, तर ते आहेत ममता बॅनर्जी. आणि जे काय राज्यपाल आहेत ना, त्यांचं नाव काय असेल, तर राज्यपाल आहेत त्यांचं नाव आहे सी आनंदा बोस. सी आनंदा बोस. सुंदरबनचं राष्ट्रीय उद्यान सुंदरबन त्रिपुरा प्रदेश या पश्चिम बंगालमध्येच येतो. आणि जे ताग उत्पादन आहे, ते ताग उत्पादनामध्ये नंबर 1 वरती येतं पश्चिम बंगाल. लक्षात ठेवा, पश्चिम बंगाल हा नंबर 1 वरती येतो, तागाच्या उत्पादनामध्ये 1 नंबरला आहे. ठीक आहे. आणि बेस्ट टुरिझम स्टेट म्हणून देखील घोषित करण्यात आलेलं आहे पश्चिम बंगाललाच. पुढचा प्रश्न, जातीय निवाडा सर मॅकडोनाल्ड यांनी कधी जाहीर केलेलं आहे, कोणत्या दिवशी जाहीर केलं होतं, हे जातीय निवाडा आहे. कधी हे जाहीर करण्यात आलं होतं जातीय निवाडा, तर हे लॉन्च करण्यात आलेलं आहे 16 ऑगस्ट 1932 मध्ये. पर्याय क्रमांक 1, 16 ऑगस्ट 1932 मध्ये हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, जातीय निवाडा कोणी लॉन्च केलं होतं, हे सर मॅकडोनाल्ड यांनी लॉन्च केलेलं आहे. बाकी ह्याच्या व्यतिरिक्त मग ह्या जातीय निवाड्यानुसार काय करण्यात आलं, जेवढे पण आपले दलित आहेत, ठीक आहे, त्यांना राखीव मतदारसंघ देण्यात आलं. दलितांना राखीव मतदारसंघ देण्यात आलं. आणि महात्मा गांधीजी याच्या विरोधात होते. ऍक्च्युली महात्मा गांधींनी ह्याला विरोध केला जातीय निवाड्याला. त्याचं कारण तेच आहे की हिंदूंपासून तुम्ही वेगळे करताय दलितांना, असं त्याचा अर्थ होतो. लक्षात ठेवा. ते हिंदूंपासून दलितांना वेगळं, दलित ही वेगळी जात आहे असं दर्शवलं जाईल म्हणून महात्मा गांधींनी उपोषणाला बसले. महात्मा गांधीजी, ठीक आहे, आमरण उपोषणाला बसले. कुठं? येरवडा जेलमध्ये. येरवडा जेलमध्ये हे उपोषणाला बसले. त्यावेळेस महात्मा गांधीचे प्राण वाचवण्यासाठी जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ना, त्यांनी राखीव मतदारसंघ ऐवजी स्वतंत्र मतदारसंघ घोषित केलं होतं. त्यावेळी ते राखीव मतदारसंघ घेतलेलं होतं. ओके, लक्षात ठेवा. राखीव मतदारसंघ भेटल्यानंतर भेटलं, अगोदर ह्या जाती निवाड्यानुसार त्यांना दलितांना काय केलं होतं, स्वतंत्र मतदारसंघ दिलं होतं. रिपीट करतो, ठीक आहे, रिपीट करतो आता. दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलं होतं जाती निवाड्यानुसार. ज्यावेळेस महात्मा गांधी उपोषणाला बसले, त्यावेळेस येरवडा जेलमध्ये करार झाला. ठीक आहे, त्याला आपण येरवडा करार किंवा पुणे करार म्हणतो. आपल्याला पुणे करार म्हणतो. पण त्या करारानुसार काय करण्यात आलं, दलितांना राखीव मतदारसंघ हा देण्यात आलेला आहे. सध्या देखील भारतामध्ये राखीव मतदारसंघ आहे आपल्याकडं, स्वतंत्र मतदारसंघ नाही. लक्षात ठेवा. 16 ऑगस्ट 1932 ला. आणि हा जो पुणे करार झाला होता, हा कधी झाला होता, हा झाला होता 24 सप्टेंबरला. 24 सप्टेंबर 1932 ला पुणे करार झालेलं आहे. आणि ह्या करारावरती जे काय सही आहेत ना, ते पंडित मदन मोहन मालवीय यांनी सही केलेत. काँग्रेसच्या वतीनं पंडित मदन मालवीय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यावरती सही केलेली होती. सगळे पॉईंट लक्षात ठेवा. जातीय निवाडा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी हे काय बनले, जमिनीचे मालक बनलेले आहेत. जमिनीचे मालक बनलेत हे, ज्याच्या नावातच रयत आहे, मग ते रयतवारी पद्धत आहे. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3. महसूल पद्धतीमध्ये रयतवारी पद्धतीमध्ये शेतकरी हे जमिनीचे मालक बनले. म्हणजेच ज्या ठिकाणी ब्रिटिश ईस्ट इंडिया नावाची कंपनी होती त्याच्या खाली डायरेक्ट जनता आली. पूर्वी काय असायचं, पूर्वी या ठिकाणी मध्ये असायचं जमीनदार लोक. ठीक आहे, जमीनदार लोक. मग जमीनदार लोक जर असतील त्याला काय म्हटलं जात होतं, ह्याला नाव होतं कायमधारा पद्धत. कायमधारा पद्धत जे लॉर्ड कॉर्नवॉलिसनं आणलं होतं 1793 मध्ये. ठीक आहे, लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायमधारा पद्धत आणलं होतं. बंगाल, बिहार, ओडिसा मध्ये होती कायमधारा पद्धत. आणि जी रयतवारी पद्धत आहे ना, ही रयतवारी पद्धत कुठे आली होती, ही आली होती सर्वप्रथम मद्रास प्रांतामध्ये. मद्रास जो प्रांत आहे, या मद्रास प्रांतामध्ये थॉमस मंड्रो यांनी ही पद्धत आणलेली आहे. थॉमस मंड्रो. त्यामुळं रयतवारी पद्धती ज्यांना कोणाला म्हणतात असं विचारलं तर ते थॉमस मंड्रो. आणि जो बॉम्बे प्रांत आहे, ह्या बॉम्बे प्रांतामध्ये कुणी आणलं असेल, तर ते आता एल्फिन्स्टन, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी ही पद्धत आणलेली आहे. ह्या रयतवारी पद्धतीचा फर्स्ट प्रयोग जो पहिला प्रयोग करण्यात आला महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी, तर तो इंदापूरला. इंदापूर या ठिकाणी पहिला प्रयोग करण्यात आलेला आहे. आणि ओके, लक्षात ठेवा. जे 1820 ची पद्धत आहे ही. ठीक आहे, रयतवारी पद्धत 1820 ची आहे. 1793 ची आहे कामधारा पद्धत. आणि 1822 चा आहे जमीनदारी पद्धत. जमीनदारी आणि कायमधारा दोन्ही एकच आहे.
ठीक आहे. जमीनदारी आणि कायमदारी हे दोन एकच येतात. आणि जे आणखीन एक पद्धत आहे ते म्हणजे महालवारी. महालवारी पद्धत जी 1822ची आहे. हे दोन्ही एकच आहेत बरं का, हे दोन्ही एकच म्हणतो आपण त्याला. मध्ये जमीनदार असल्यामुळे ना त्याला जमीनदारी व्यवस्था असंही म्हटलं जातं कायमधारा पद्धतीला. महालवारी पद्धत कुठे आणली होती? हे पंजाब आणि वायव्य जो प्रांत आहे ना या प्रांतामध्ये होतं ही पद्धत. पंजाब आणि वायव्य प्रांतामध्ये होती. वोल्ट मॅकेंजी यांनी ही पद्धत आणलेली होती. वोल्ट मॅकेंजी, वोल्ट मॅकेंजी लक्षात ठेवा. बाकी ठीक आहे, सगळे पॉईंट लक्षात ठेवा. महत्वाचं आहे तर महसूल पद्धत आहे ही. नेक्स्ट, हैदराबादचा शेवटचा निजाम म्हणून कोण कार्यरत होता त्यावेळेस? हैदराबाद शेवटचा निजाम शासक कोण होता? हैदराबादचा शेवटचा निजाम होता मीर उस्मान अली खान, पर्याय क्रमांक 4. मीर उस्मान अली खान हे होता हैदराबादचे निजाम. खूप मोठं यांचं जो काही बंगला आहे, राजवाडा आहे त्या हैदराबादमध्ये आहे. त्यावेळेस मी गेलो होतो ना त्यावेळेस हे बघितलेलं होतं. ओके, खूप जबरदस्त. मीर उस्मान अली खान लक्षात ठेवा, जो शेवटचा निजाम आहे. ज्यावेळेस हैदराबाद मुक्त झाला 17 सप्टेंबर 1948ला, ज्यावेळेस आपण ऑपरेशन पोलो राबवलं, ठीक आहे ना, आपण काय केलं होतं, ऑपरेशन पोलो राबवलं होतं पोलीस कारवाईच्या अंतर्गत. आणि मग हैदराबाद मुक्त केला आपण. हैदराबाद काय केलं आपण नंतर मुक्त केलं आहे. म्हणून हैदराबाद मुक्ती संग्राम दिन कधी असतो तर तो 17 सप्टेंबरला असतो. त्याचं कारण तेच. ओके, हैदराबाद मुक्त झाला होता कारण त्यावेळेस ना जो हैदराबादच्या निजामाकडून जो लढणारा व्यक्ती होता त्याचं नाव होतं कासिम रजवी. कासिम रजवी जो रजाकार संघटनेचा प्रमुख होता. आणि हा रजाकार संघटनेचा प्रमुख असल्यामुळे रजाकारचा सपोर्ट होता, ठीक, रजाकारचा सपोर्ट होता हैदराबादच्या निजामाला. त्यामुळे हैदराबादचे निजाम हे यांच्या जीवावरती उड्या मारत होते. थोडक्यात म्हणजे हैदराबाद हे भारतामध्ये सामील होत नव्हता भारत स्वतंत्र झाल्यानंतर. बघा 1947 भारत स्वतंत्र झालेला आहे आणि तर 1948 मध्ये हैदराबाद आपल्या ताब्यामध्ये आणलेलं आहे. तर सरदार वल्लभभाई पटेल होते. त्यांनी पोलीस कारवाई ऑपरेशन पोलोच्या अंतर्गत काय केलं, हैदराबाद आपल्या भारतामध्ये सामील करून घेतलेलं आहे. लक्षात ठेवा. म्हणून हैदराबादला काय म्हणतो आपण, निजामाचे शहर असंही म्हणतो आपण. हैदराबादला निजामाचे शहर असंही म्हटलं जातं. आणि हैदराबादला म्हणतो आपण सिटी ऑफ पर्ल, सिटी ऑफ पर्ल, मोत्यांचे शहर असंही म्हटलं जात. हैदराबाद लक्षात ठेवा. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कलकत्त्यास सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने झालेली आहे? कोणत्या कायद्याने करण्यात आली? कलकत्त्याला सुप्रीम कोर्ट स्थापन झालं 1774 मध्ये सुप्रीम कोर्ट स्थापन झालं. आणि 1773च्या रेग्युलेटरी ऍक्ट नुसार हे स्थापन झालेलं आहे. पर्याय क्रमांक 1 करेक्ट आन्सर आहे त्याचं. 1773च्या रेग्युलेटरी ऍक्ट नुसार कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली 1774 मध्ये. आणि त्यावेळेस पहिले फर्स्ट न्यायाधीश कोण असतील त्याचे, सरन्यायाधीश म्हणा किंवा न्यायाधीश म्हणा, ठीक आहे, ते व्यक्ती कोण असतील तर त्यांचं नाव आहे, पहिले सरन्यायाधीश होते सर एलिझा इम्पे. सर एलिझा इम्पे असं यांचं नाव आहे. सर एलिझा इम्पे लक्षात ठेवा. पहिले सरन्यायाधीश होते कोलकात्याचे. म्हणजे बाकीचे जेवढे पण हायकोर्ट आहेत ना, हायकोर्ट असू द्या किंवा इतर सेशन कोर्ट असू द्या, हे सर्व कलकत्त्याच्या सुप्रीम कोर्टाच्या अंतर्गत आणण्यात आलं त्यावेळेस 1773च्या रेग्युलेटरी ऍक्ट नुसारच. लक्षात ठेवा. आणि जो 1773चा रेग्युलेटरी ऍक्ट आहे यानुसार काय करण्यात आलं बाबा, यानुसार जो दुहेरी शासन व्यवस्था आहे ना ती रद्द करण्यात आली. ओके, दुहेरी जी शासन पद्धती आहे, शासन व्यवस्था आहे, ती काय करण्यात आली, रद्द करण्यात आलेली आहे. आणि दुहेरी शासन व्यवस्था भारतामध्ये आली होती कधी, 1765 मध्ये आली होती. 1765 ते 1772 पर्यंत ही पद्धत राहिलेली आहे. आणि त्या नुसार ती रद्द करण्यात आलेली होती. लक्षात ठेवा. ज्यावेळेस 1773च्या रेग्युलेटरी ऍक्ट नुसार जो बंगालचा गव्हर्नर आहे, ठीक आहे, बंगालचा जो गव्हर्नर हा काय बनला, हा गव्हर्नर जनरल बनला आहे. हा बनला बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल. तो लॉर्ड तो कोण होता, हा वॉरन हेस्टिंग होता. ठीक आहे, हा कोण होता, हा होता वॉरन हेस्टिंग. म्हणून बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण, वॉरन हेस्टिंग. आणि रेग्युलेटरी ऍक्ट कोणाच्या कार्यकाळात आलेला आहे, वॉरन हेस्टिंगच्याच कार्यकाळात आलेलं होतं. सगळे पॉईंट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे, विधानसभेचे सदस्य संख्या किती असू शकते? म्हणजे कमीत कमी किती आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त संख्या ही किती असू शकते? विधानसभेची सदस्य संख्या ही हे असतं कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 ही सदस्य संख्या असू शकते. मग त्यानुसार महाराष्ट्राची विधानसभेची सदस्य संख्या किती आहे, तर महाराष्ट्राचा आहे 288, त्याच्या दरम्यानच आहे. कमीत कमी 60 पाहिजे आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त 500 पाहिजे.
जर आपण सर्वाधिक आकडा बघितला, म्हणजे सर्वाधिक विधानसभेत सदस्यसंख्या कोणत्या राज्याची असेल तर ते उत्तर प्रदेशचा आहे. जवळपास 403 सदस्यसंख्या आहे. जो सदस्य आहेत यांचा कालावधी किती राहतो? विधानसभेच्या सदस्यांचा कालावधी किती असतो? हा असतो 5 वर्षांसाठीचा. 5 वर्ष लक्षात ठेवा. IMP आहे, जे ना आपण काय म्हणतो, आमदार म्हणतो आपण. थोडक्यात आमदार म्हणतो आपण. विधानसभेच्या सदस्यांना आमदार म्हणतो आपण. कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 पाहिजे. ओके. आणि जी लोकसभा आहे, लोकसभेचे सदस्यसंख्या किती असतं? लोकसभेची सदस्यसंख्या किती राहतं? तर त्या आहे 550. मॅक्झिमम 550 लक्षात ठेवा. चला त्यानंतर पुढचा प्रश्न. अच्छा, आणखी एक इथं राहिलं. जी विधानसभा आहे हे झालं विधान परिषद, हे झालं विधानसभा. मग जी विधान परिषद आहे ना, विधान परिषद, ह्या विधान परिषदेमध्ये सदस्य किती असू शकतील? कमीत कमी आणि जास्ती असतं. कमीत कमी असू शकतात 40. ठीक आहे. आणि जास्तीत जास्त असू शकतात किती? त्या संबंधित राज्यांच्या विधानसभेच्या 1/3 पेक्षा जास्त नको. राज्यांची जी विधानसभा आहे ना, विधानसभा आहे, या विधानसभेच्या 1/3 पेक्षा जास्त नको. लक्षात ठेवा. म्हणजेच कसं, आता महाराष्ट्राची जी विधान परिषद आहे ह्याच्यामध्ये 78 सदस्य आहेत. ठीक आहे ना. म्हणजे कमीत कमी 40 जे आहे ना, हे पूर्ण झाले ही अट ह्याच्यामध्ये. आणि मग जास्तीत जास्त किती बाबा? म्हणजे 288 जे आहेत सदस्य संख्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, त्याच्या 1/3 पेक्षा जास्त असता कामा नये. लक्षात ठेवा. विधान परिषद सदस्य संख्या. चला पुढचा प्रश्न आहे. भारतीय अभियांत्रिकी सेवेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या आयोगाने केलेलं होतं? IMP आहे. भारतीय इंजिनिअरिंग सर्व्हिस म्हणतो त्याला. भारतीय अभियांत्रिकी सेवा किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिस असं त्याला म्हटलं जातं. मग हे जे 5वे केंद्रीय वेतन आयोग होतं, या 5व्या केंद्रीय वेतन आयोगाने केलं होतं की भारतीय अभियांत्रिकी सेवा ही असायला पाहिजे भारतामध्ये, म्हणून ज्याला इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस असं म्हणू शकतो आपण. 5वे केंद्रीय वेतन आयोग लक्षात ठेवा. जे सध्या 7वे वेतन आयोग लागू आहे. सध्या 7वे जो काही वेतन आयोग आहे, हा 7वा केंद्रीय वेतन आयोग सध्या लागू आहे. लक्षात ठेवा. आता 8वे पण लागू होईल. ठीक आहे. 8वे पण आता लागू होणार आहे. भारतीय अभियांत्रिकी सेवा. आणि काल तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं होतं मी, त्या प्रश्नाचा आन्सर बऱ्याच जणांनी आन्सर करेक्ट दिलेला आहे. प्रश्न असा होता की रशियाचे चलन कोणते आहे? ठीक आहे. रशियाचं चलन कोणते आहे? तर ते रुबल. याचा करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 1 रुबल आहे. जो चीनचं चलन कुठलं असेल तर तो युवान आहे चीनचं. पेसो हे फिलिपाईन्स या देशाचं चलन होतं. पेसो, फिलिपाईन्स चलन काय असेल? पेसो आहे. हे रँड जे आहे ना, ते दक्षिण आफ्रिकेचं चलन आहे. दक्षिण आफ्रिकेचं चलन कुठलं असेल? रँड आहे. म्हणजे बऱ्यापैकी जण आन्सर हे रुबल करेक्ट दिलेला आहे. रशियाची राजधानी काय असेल? मॉस्को ही रशियाची राजधानी येतं. लक्षात ठेवा. आणि व्लादिमीर पुतिन जे आहेत ना, व्लादिमीर पुतिन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष येतात. आणि मिखाईल मिस्टुटिन हे रशियाचे पंतप्रधान येतात. लक्षात ठेवा. जे मॉस्को आहे ही मॉस्कोवा या नदीच्या काठी देखील येतं. संपूर्ण जगातील सर्वात मोठा देश कुठला असेल? क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा देश कुठला असेल तर तो आहे रशियाचाच. बरेच पॉईंट लक्षात ठेवा. आणि कमेंट बॉक्समध्ये आन्सर तुम्ही दिल्याबद्दल धन्यवाद. आजच्यासाठीचा तुमचा क्वेश्चन हा आहे. ह्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. एक राष्ट्रीय उद्यान आहे पापीकोंडा नावाचं. ठीक आहे. पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात येतं? पापीकोंडा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. कर्नाटक, राजस्थान, ओडिशा आणि आंध्र प्रदेश. उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या उत्तराची वाट बघतो. आन्सर येत असेल तर नक्कीच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. आपली जे नवीन बॅच सुरू होणार आहे, ह्या नवीन बॅचला जर कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ऑनलाईन बॅच राहणार आहे आणि 799 रुपये ही फी राहील. नवीन बॅच मात्र सुरू होईल 1 जानेवारी पासून. 1 जानेवारी 2024 पासून. 1 जानेवारी 2025 पासून ही बॅच सुरू होणार आहे. 3 नंबरची बॅच आता संपलेली आहे. ठीक आहे. जर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ बघायचा असेल तर त्या 3 नंबरच्या बॅचची फीज होती 499 रुपये. ठीक आहे. जर तुम्ही घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता. परंतु आता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बघायचं असेल नवीन बॅच, गणित, बुद्धिमत्ता, जीके, मराठी वगैरे सगळंच, तर तुम्हाला ही बॅच गरजेचं आहे. ओके. ॲप आहे आपलं, अनुभूष्टीचं ॲप आहे. हे ॲप इन्स्टॉल करा किंवा कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे, ते नक्कीच घेऊन टाका. तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होऊन जाईल. आणि जो आपला राजगुरूचा पुस्तक आहे, राजगुरू नावाचा ठोकळा, जर कोणी घेतला नसेल जीकेसाठीचं एकच पुस्तक बास झालं तुमच्यासाठी. आणि बऱ्यापैकी प्रश्न 90% प्रश्न या पुस्तकातून मुंबईला तुम्हाला भेटणार आहेत. पेपर झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवेन. आणि जो राहिलं
करंट अफेअरचा कोर्स घ्या. ह्या करंट अफेअरच्या कोर्समध्ये तुम्हाला 10% राहिलेला भाग कव्हर होऊन जाईल. ठीक आहे, PDF वगैरे अवेलेबल आहेत. ॲप आहे, ॲप इन्स्टॉल करा. फक्त आणि फक्त 49 रुपयाला कोर्स आहे आपलं. फक्त 49 रुपये म्हणतो मी महिन्याला. ऑफलाईनला जर यायचं असेल तर 12,000 रुपये ऑफलाईनची फी राहील. सर्व विषय ह्याच्यामध्ये पण कव्हर होतील तुमचे. ऑफलाईनसाठीचं तुम्हाला जे काही नंबर आहे त्या ठिकाणी खाली त्या नंबरवरती फोन करायचा आहे किंवा जो काही तुम्हाला मेसेज करायचा आहे. आणि ऑफलाईन जर सोलापूरमध्ये यायचं असेल, ठीक आहे ना, तर ठीक आहे, लक्षात ठेवा 50 ते 55 ॲडमिशन मी घेणार आहे नवीन बॅचमध्ये. आणि एवढेच मुलं बसतात हॉलमध्ये, त्यामुळे एवढेच बॅच घ्यायचा. आणि यांच्यापैकी एवढ्यापैकी 30 ते 35 मुलं पास होतील हा गॅरंटेड आहे. ठीक आहे, त्यामुळं ही बॅच खूप छान आहे. जे कुणा आजूबाजूच्या सोलापूर जिल्ह्यातून किंवा कुठून पण तुम्ही बघा, काय अडचण नाही. जर तुम्ही बघत असाल हा व्हिडिओ तर तुम्हाला ऑफलाईनला यायचं असेल, रूम करून राहावं लागेल, मेस वगैरे सगळं काय, फोन करा, तुम्हाला सगळं समजून जाईल. आणि ही बॅच तुम्हाला भेटून जाईल. 4 महिन्याची बॅच राहणार आहे. नवीन बॅच 2025ची तयारी करणार असाल तर नक्कीच घ्या. चला थांबूयात आपण, आणि लिंक शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत या व्हिडिओची, आणि लाईक करा जर व्हिडिओ आवडला असेल तर, आणि चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय विसर जायचं नाही. ओके, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत, शेअर करा व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूत आपण नेक्स्ट उद्याच्या नवीन आणखीन एक व्हिडिओ घेऊन नादवरती सिरीजचा, जो मुंबईसाठी खास करून आहे, आणि त्यामध्ये भेटूयात आपण. तर थांबूयात आपण. थँक्यू, जय हिंद. पाहत राहा अनुभव स्टडी.